जेव्हा ह्या कंपनीने जाहिरात दिली तेव्हा हे जे असं जे ज्यांच्या पोटात एवढं दुखतंय ते लोकांनी तेव्हा का नाही सांगितलं की उत्सव विकत गेला आहे. हा उत्सववर काय आता मला तर काल माझं नावच बदललं आहे, पुनीतचं पुटीन करून हुकुमशाही केला आहे. म्हणजे याच्यात महानगरपालिकेने दुसरी चूक काय केली, ब्रँडिंग लागली होती ऑक्सिरीज, माणिकचंद ऑक्सिरीज आणि पुनीत बनान ग्रुप. नोटीस काढली इंडिव्हिज्युअल पुनीत बनान जे इलिगल आहे. ज्यांनी ज्यांनी DJ लावली, मिरवणुकीत लावले, आगमनला लावले, त्यांनी त्या DJवर फक्त धार्मिक गाणे लावले. आपल्या बाप्पाला मुन्नी बदनाम होई, चमक चलू नाही चालत. एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते, या पुण्यातले 4,500 जे रजिस्टर्ड मंडळ आहे त्याचे कार्यकर्ते, त्यांची सगळ्यांची भावना एकच आहे की हिंदू धर्म, हिंदू उत्सव हे जपण्याचं काम आम्ही करतोय. नमस्कार. स्विफ्टॅक्स पिक्चर्स प्रस्तुत उत्सव आणि मी बाप्पाला नक्की काय हवंयच्या या नव्या कोऱ्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आत्तापर्यंत जेवढे एपिसोड्स झाले त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल आभारी आहात. मंडळी, आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जे त्यांच्या कामाच्या गराड्यात सतत व्यस्त असतं, पण इतकं असूनही त्यांच्या व्यवसायाच्या उन्नतीसोबत ते सोबतीला असलेले इतर घटक, इतर व्यक्ती आणि समाजातील वंचित घटकांनासुद्धा प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात. त्यांच्या संसाराचा गाडा सुरळीतपणे पार पाडावा आणि पुढे त्यांनी प्रगती करावी असा ध्यास त्यांनी मनी बाळगलेला आहे. असं थोर व्यक्तिमत्व. वडिलांनी शून्यातून सुरुवात केली, साम्राज्य उभं केलं, ते करताना वडिलांना हातभार लावला आणि स्वतःही यशोशिखरावर पोहोचले. इतकं करताना त्यांनी आईची शिकवणसुद्धा अंगीकारली. ती म्हणजे अशी की आपण व्यवसायातून कमाई करतोच, पण त्या कमाईतला एक हिस्सा समाजाच्या सेवेसाठी, व्यक्तीच्या सेवेसाठी, वंचित घटकांच्या सेवेसाठी सुद्धा बाजूला काढून ठेवायचा असतो. ही त्यांनी शिकवण अंगी भिनवून पुढे पाऊल टाकलं, यशस्वीपणे मार्गक्रमण केलेलं आहे. त्याचसोबत एक उत्तम व्यावसायिक आणि उत्सवकर्ता असा नावलौकिक लाभलेलं एक व्यक्तिमत्व, तुमचं आमचं लाडकं व्यक्तिमत्व. पुणे आणि उत्सव म्हटलं की ज्यांचं नाव समोर येतं, ज्यांना प्रांत आणि प्रदेशाच्या सीमा माहितीच नाही आहेत, जे आपलं शहर, राज्य सोडून देशाचीही सेवा करण्यात मग्न झालेले आहेत, असे लाडके श्री पुनीतदादा बालन आज आपल्यासोबत आहेत. मी त्यांचं स्वागत करतोच, त्यासोबत आज गप्पा मारूयात आणि गणेशोत्सव, त्याचसोबत बाप्पाला आपल्या सगळ्यांकडून काय अपेक्षित आहे हे सगळं जाणून घेऊयात. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. उत्सव म्हटलं की पुनीतदादा बालन हे नाव समोर येतं. भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ हिंदुस्थानातलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून त्याचं नावलौकिक आहे. ह्या मंडळाशी पुनीत बालन यांचा संबंध कसा आला? नाही, कसं झालं की गणेश उत्सवात नेहमी लहानपणापासून मी कार्यकर्ता होतो. एक मंडळ FC रोडला होती, असायचं, म्हणजे उदय तरुण मंडळ म्हणून. अच्छा. वयाच्या लहानपणापासून मी तिकडे एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. मग काही वर्षांनी उत्सव प्रमुख म्हणून काम केलं, काही वर्षांनी अध्यक्ष झालो. पण 2017-18ला काही गोष्टींमुळे इंटरनली ती मंडळ बंद पडली. आणि जेव्हा मंडळ बंद पडली तेव्हा बाहेर आता बातमी पसरतात आपल्याकडे, तर तशी मग 4-5 मंडळांची ऑफर 2019ला मला आली की आमच्या इथे तुम्ही उत्सव प्रमुख म्हणून आणि विश्वस्त म्हणून या. ते 3-4 मंडळ किंवा 4-5 मंडळ जे आले त्याच्यातली नेमकं कुठल्या मंडळाला काय इतिहास आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं होतं. आमच्याकडे एक टीम होती, जे माझे सहकारी ॲडवायझर असतात, सगळ्यांशी चर्चा केली आणि एक एवढी ऐतिहासिक वारसा असलेला गणपती मंडळ किंवा ट्रस्ट आणि हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती अगदी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी 2019ला, मला आजही आठवण आहे की 19 ऑगस्टला मी तिकडे गेलो, आरती केली आणि त्यांच्याकडनं उत्सव प्रमुख म्हणून तेव्हा
पत्र स्वीकारलं. अरे वा, क्या बात. एक तसं म्हणायला गेलं तर कार्यकर्ता म्हणून गणेशोत्सवात पाऊल पडलं होतं तुमचं. हो, मी कार्यकर्ता, गणेश सेवक, गणेश भक्त म्हणून पाऊल पडलाच होता, फक्त मंडळ स्विच झाली. अच्छा, मग कार्यकर्ता ते विश्वस्त मोठ्या मंडळाचा. हा प्रवास कसा दिसतो मागे वळून पाहताना? बघा कसं असतं की कार्यकर्त्यापासून विश्वस्त, जशी तुमची कार्यकर्ता असताना तेवढी जबाबदारी नसते, कारण शेवटी जबाबदारी पदाधिकारी किंवा जे ट्रस्टी असतात, विश्वस्त, त्यांच्यावर असते. पण जेव्हा तुम्ही एक मंडळाला लीड करताय, इस्पेशली तुम्ही एक मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त हे दोन्ही आहे. उत्सव प्रमुख म्हणजे फेस्टिव्ह हेड, म्हणजे कुठल्याही उत्सवच्या काळात कुठलंही गालबोट लागायला नाही पाहिजे, कुठलीही अगदी, हो. चुकीची घटना मांडवात असेल, आगमन मिरवणूक असेल, विसर्जन मिरवणूक असेल, आणि आपल्याकडे जे भाविक येतात त्यांना कुठलेही त्रास नाही व्हायला पाहिजे, त्याची काळजी एक उत्सव प्रमुख म्हणून घ्यायला पाहिजे. विश्वस्त म्हणजे ट्रस्टी कुठले ह्या म्हणजे मला वाटतं की ही जबाबदारी खूप पद आला तर जबाबदारी वाढते. अगदीच. कार्यकर्ता असेल तर जबाबदारी एवढी वाढत नाही, कारण शेवटी तुम्ही कार्यकर्ते, तुमचे वरिष्ठ किंवा जे असतात ते जे म्हणणार तुम्ही तेच करणार. पण पद आल्यावर जबाबदारी वाढते. आणि पण माझ्यासोबत जे मंडळाचे सहकारी आहेत, इतर विश्वस्त आहेत, त्यांनी सगळ्यांनी साथ दिली. आणि विश्वस्तांनी साथ तर दिलीच, पण विश्वस्तांसोबत जे सभासद असतील किंवा मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी पण साथ दिली. म्हणून व्यवस्थितपणे 2019 ते 2024 श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं कार्य आणि उत्सव हे चांगल्या पद्धतीने पार पडते. हो, अगदीच. म्हणजे आणि आम्ही सगळे आणि आपले प्रेक्षकसुद्धा बघतात ते सगळं कार्य. जबाबदारी पडते, त्यासाठी खांदे सक्षम ठेवावेच लागतात. पुनीत बालन ग्रुप आज इतकं मोठा झालेला आहे आणि ही सगळी जबाबदारी उचलत आहे, हे गेल्या काही वर्षात आम्हाला दिसतंच आहे. पण त्याचबरोबर एक असा प्रश्न येतो मनात की पूर्वी पुनीतदादा बालन गणेशोत्सवाच्या आधी इतकं ॲक्टिव्ह होण्याआधी कुठे कार्यरत होते, कशा पद्धतीने कार्यरत होते? नाही, तेव्हा आहे बघा, जे मूल बिझनेस आहे आमची, कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यात तर कार्यरत होतोच. कन्स्ट्रक्शन सोडून IT होती, एंटरटेनमेंट होती, स्पोर्ट्स सेक्शन 2018 नंतर आपण सुरू केला. आणि गणेश उत्सव किंवा आमची ग्रुप याचं नातं काय जुनं नाही आहे. आज तुम्ही पुनीत बालन ग्रुप म्हणताय, तर पुनीत बालन ग्रुपसोबत एक माणिकचंद ऑक्सिरीज पण आहे, जी आपल्या घरातलीच कंपनी. आज ते पण ह्या गणेश उत्सवाशी जुडले. माणिकचंद ऑक्सिरीज तर ती ब्रँडचं नाव आहे, पण माझे सासरे असतील रसिक सेठ धारीवाल, जेव्हा ठराविक मंडळांना 90 कालीपासून ह्या गणेश उत्सवाला त्यांनी पण जाहिराती दिली, स्पॉन्सरशिप दिली. हां, आणि दिली तर दिली. ते स्वतः एक कार्यकर्ता म्हणून जागेवर जाऊन बघायचे, कारण तेव्हा आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी नव्हती ना, फ्लेक्स प्रिंटिंगची, किंवा तेव्हा बोर्ड करून त्याच्यावर पेंट करायचे, किंवा मग कापडी याच्यावर पेंट करायचे. तर हे रात्री फिरायचे. तर जसे सासरे आमचे कार्यकर्ते होते, तीच लेगेसी आम्ही पुढे ह्या गणेशोत्सवात कंटिन्यू केली. पण राहिला प्रश्न की 2018च्या अगोदर मी कुठे होतो? मी पुणे शहरातच होतो. फक्त फरक एवढा होता की मी दिसलो नाही जास्ती लोकांमध्ये. पण जेव्हा मी या भाऊसाहेब रंगारी किंवा 2018 नंतर अनेक ॲक्टिव्हिटीज जेव्हा आम्ही ग्रुपमध्ये एक्सपॅन्ड केले, त्याच्यानी ऑब्वियसली जसं तुम्ही चांगलं कार्य करताय तर लोकांपर्यंत त्याची माहिती जाते, लोक तुमच्याशी अजून जुडतात, आणि प्रसार माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचतं. म्हणून तुम्हाला 2018 नंतर जेवढे मी चांगले कार्य आणि हे केले, त्याच्यामुळे तुम्हाला पुनीत बालन अचानक दिसायला लागलं. अगदी. मी आता ऑक्सिरीजला धरूनच पुढचा प्रश्न होता मला खरं तर म्हणजे एकतर ढोल ताशांचा आवाज आला की एक चाहूल लागते गणेशोत्सवाची प्रत्येकाला. त्याचबरोबर जेव्हा आपण शहरात पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरीजचे ज्यावेळी बॅनर्स बघतो जाहिरातींचे, तेव्हाही एक वाईब असते. तर ज्यावेळी पहिल्यांदा हे सुरू झालं जाहिरातींचे बॅनर्स लागायला, त्यावेळी तुमचं काय एक ती संकल्पना कशी आली डोक्यात, आणि त्यावेळी मतं काय होती? नाही बघा, मला वाटतं की हे बघा, आता तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडलाय जाहिरातीबद्दल. कारण हल्ली सोशल मीडियामध्ये काय म्हणतात ना, ते
सध्या ट्रोलिंग पण जोरदार सुरू असते आणि पॉझिटिव्ह पण असतात, निगेटिव्ह पण लोक अगदी असतात. हो. पण हे आता मलाच किती जण ट्रोल करतात. मी आता गणेश उत्सव 2 दिवसावर आहे. मी आज रोज माझी सोशल मीडिया टीम पाठवत राहते कोण काय लिहितो काय लिहितं. मला हे सगळ्या ट्रोलरला एक प्रश्न आहे, याच्या अगोदर गणेश उत्सव झाला नाही का? झाला. बरोबर. चायनीज कंपनीज तुम्हाला जाहिरात देत होती, भारतातले कंपनीज गणेश उत्सवात जाहिरात देत होती. अगदी, मी हो. नावं सकट घेऊन सांगू शकतो. सुहाना असेल, विवो मोबाईल असेल, वोडाफोन असेल, आयडिया असेल, जिओ असेल, बिस्लरी असेल, फ्रुटी असेल, यांनी खरं. जाहिरात नाही दिली का? हो अगदीच उत्सवाला दिली दिलेलं ना, आहे. हो मंडळांनी त्यांची पण जाहिरात लावले, सगळ्यांचे लावले. अगदी म्हणजे ते- आपण बघत आलो सगळे. आपण सगळ्यांनीच पाहिलं. हो. ठीक आहे. तर तेव्हा मला वाटतं की जेव्हा ह्या कंपनीनी जाहिरात दिली, तेव्हा हे जे असं जे ज्यांच्या पोटात एवढं दुखतंय ते लोकांनी तेव्हा का नाही सांगितलं की उत्सव विकत गेला आहे. हा, उत्सववर काय आता मला तर काल माझं नावच बदललंय, पुनीतचं पुटीन करून हुकुमशाही केलाय. हा, अरे तर तेव्हा बापरे. का हुकुमशाही नाही आली? मग एवढं असेल, मला वाटतं हे सगळ्या म्हणजे तुमच्या माध्यमातून हे जे ट्रोल आर्मी आहे किंवा निगेटिव्ह वाले जे आहेत, त्यांना त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे उत्सवात काय, हम्म. त्यांनी किती मंडळांना आज देणगी दिली, एवढ्या वर्षात किती मंडळांना त्यांनी देणगी दिली आहे. आणि त्यांना हे दिसत नाही का की मागच्या अनेक वर्षापासून जेव्हा दुसरे कंपनीजनी जाहिरात दिली तेव्हा त्यांना म्हणजे अचानक तेव्हा ते झोपले होते की आता अचानक त्यांना मागच्या 5 वर्षात की आपला पुण्याचा गणेश उत्सव जो उत्सव म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात पुण्यातून 1892ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी आणि 1894 लोकमान्य टिळक यांनी एकत्र येऊन जे उत्सव सुरू केली, जे पुण्याचा गणेश उत्सव आहे, ती आज त्यांना ते बंद करायचं आहे का? मग त्यांनी तसं सांगावं. कारण एवढं वर्ष सगळ्यांनी जाहिराती दिली, सगळे दिली, आणि आज आम्ही म्हणजे मी फक्त एकटा नाही म्हणत, माझ्यासोबत पुण्यातले रेजिस्टर्ड जे मंडळ आहेत, 4,500 रेजिस्टर्ड मंडळ आहेत पुण्यात, आमचं सगळ्यांचा हे बघा, मी कंपनीचं हे आहे ते नाही, शेवटी मी एक कार्यकर्ता आहे. बरोबर. हो. एक मंडळाचा मी कार्यकर्ता आहे. उत्सव प्रमुख, विश्वस्त हे व्यवस्थेचं बघ आहे. पण एक कार्यकर्ता म्हणून आणि माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते, या पुण्यातले 4,500 जे रजिस्टर्ड मंडळ आहे त्याचे कार्यकर्ते, त्यांची सगळ्यांची भावना एकच आहे की हिंदू धर्म, हिंदू उत्सव हे जपण्याचं काम आम्ही करतोय. तर हे ज्यांना हे सगळं दुखतंय पोट, मग त्यांनी गणेश उत्सवात पुणे शहर सोडून दुसरीकडे जावं, फिरून 10 दिवसांनी परत यावं. अगदी खरं, एक सडेतोड उत्तर प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. आता टीकाकार असतातच. हो. एक चांगलं काम करायचं म्हटलं की नाही, म्हणून आम्ही सोल्युशन पण देतो ना. हो, की 10 दिवस तुम्ही केरळला जावा, फिरून या. काश्मीरला जावा, तमिळनाडूला जावा, फिरून मस्तपैकी मग या. बरोबर. पण एक आधी ज्यावेळी हे जाहिराती लागल्या, बॅनर्स लागले, त्यावेळी काहींची मागणी होती की दंड आकारला पाहिजे गणेश मंडळांकडून, कार्यकर्त्यांकडून, आणि बऱ्याच अफवा पण, अशा रुमर्स पण पसरवले गेले की त्यांच्या अगेन्स्ट केस उभ्या राहिलेल्या आहेत गणेश मंडळांच्या अगेन्स्ट. त्यावेळी गणेश मंडळं एकत्र आली, तर ही एकत्र ज्यावेळी सगळे आले तेव्हा भावना काय होत्या? नाही बघा, हे मागच्या वर्षीच तुम्ही हो, अगदीच, जे मागच्या मला नोटीस त्यांनी जाहीर केली होती, ती पण 3,20,00,000 ला. पहिली गोष्ट, ती नोटीस इलिगल आहे. त्याची मी त्या टाईमला उत्तर पण दिलं आहे, महानगरपालिका आणि प्रसारमाध्यमातून आमचं उत्तर पण छापून आलं आहे. पहिले मला माहितीच नव्हतं की ती माझ्या नावाने नोटीस येणार. गणेश उत्सव झाला, त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी मी परदेशात होतो. 2 ऑक्टोबरला मी आउट ऑफ इंडिया होतो आणि मला आमच्या पत्रकारांनी नोटीस पाठवली की असं तुमच्या नावाने नोटीस महानगरपालिकेने जाहिरात केली, तुमची प्रतिक्रिया पाहिजे. मी आयुक्तांना फोन केला तर विक्रम कुमार सर म्हणजे संबंध सांगितले. त्यांना पण माहिती नाही की नोटीस निघाली. अच्छा. त्यांनी म्हणले कुठली नोटीस, कोण निघाली? मग त्यांनी तुमचे अधिकारी निघाले. मग त्यांनी ती मीडियाच्या ग्रुपवर टाकली. एक तर प्रश्न मला महानगरपालिकेला आहे की अनेक वर्ष, एवढे वर्षापासून त्यांनी एक यादीच जाहीर करावी की ज्यांनी अनधिकृत जाहिराती लावले, पॉलिटिशियन असतील, कंपनीज असतील, वेगळी संस्था असतील, त्यांना किती नोटीस यांनी अशी इश्यू केले आणि किती नोटीस इश्यू केली नाही, मीडियाच्या ग्रुपमध्ये किती नोटीस टाकलेत. माझा प्रश्न ते आहे. याच्या मागे एक सिंपल आहे, जेव्हा तुम्ही एक चांगलं कार्य करताय
तुमच्यासोबत तुमचे आवडते हितचिंतक अनेक असतात. हो सगळी काय म्हणतात सिस्टम असती. हे हितचिंतक सगळे जोडून अशा गोष्टी करायला लागतात आणि असे काय लोक असतात. पण मी तर महानगरपालिकेला तेच विचारणार की तुम्ही किती जणांची नोटीस काढलेत. आज तर शहरभर सगळेजण होर्डिंग्स लावतात. त्यांना अगदी, नोटीस हो. गेले का? अनेक पॉलिटिशियन्स असतील, अनेक संस्था असतील. माझ्याकडे सगळ्यांची यादी मी ठेवली. राईट टाईमला जेव्हा स्ट्राईक करायचं आम्ही करणार ती गोष्ट. वा. राहिला प्रश्न मंडळाचा. शेवटी मला माहिती नव्हतं हे झालं. मंडळांनी एकत्र येऊन हे कॉल घेतला की ते महानगरपालिकेला जाऊन हे प्रश्न विचारणार. कारण त्यांच्या हिशोबाने मंडळांच्या हिशोबाने ही नोटीस मंडळांना यायला पाहिजे, पुनीत बालांना वैयक्तिक नाही. म्हणजे याच्यात महानगरपालिकेने दुसरी चूक काय केली, ब्रँडिंग लागली होती ऑक्सिरीज, माणिकचंद ऑक्सिरीज आणि पुनीत बालन ग्रुपची. नोटीस काढली इंडिव्हिज्युअल पुनीत बालन, जे इलिगल आहे. हो बरोबर. हा म्हणजे लिगली तुम्ही बोलले तर मी सांगेल हे लिगल आहे. हो बरोबर. तुम्ही कंपनीला काढायला पाहिजे हा एक्झॅक्ट. आणि वैयक्तिक नाही करायला. याच्यातूनच समजतं की दाल में कुछ काला आहे इधर. आणि ते दाल पकवण्यासाठी कोण कोण होतं, काय काय होतं, सगळ्यांची यादी पण आमच्याकडे आली. ते राईट टाईमला सगळ्यांचं मी करेक्ट कार्यक्रम वाजवणार, ते शुअर आहे. आम्ही कोणाला सोडत नाही. कारण माझी फिल्म कशी होती, मुळशी पॅटर्न स्टाईल होती, तर आमचं पॅटर्नच वेगळं आहे. तर आम्ही बरोबर त्यांचा कार्यक्रम वाजवणार. तर मंडळांनी माझ्याशी बोलले. मी मंडळांच्या काही अध्यक्षांशी बोललो. म्हणलं हे बघा तुम्हाला म्हणजे मला माहितीच नव्हतं ते जात होते आंदोलन. मला फोन आला की ते जाणार आहे. मी एवढंच निरोप दिला की तुमचं मुद्दा जे आहे ते शांतपणे, डोकं शांत ठेवून, बर्फ ठेवा डोक्यावर, जिभेवर साखर, असं तुम्ही आयुक्तांशी बोला. आणि तिकडचे कुठल्याही गोष्टीची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन येणार नाही अशी करू नका. आणि मंडळ पण बरोबर आहे, त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही नोटीस मंडळाला काढायला पाहिजे. तुम्ही आमच्या जो जाहिरातदार आहे त्याच्यावर नाही काढू शकत. पण ठीक आहे, तेव्हा ती स्थगिती आली त्या नोटीसला. चौकशी अजूनही चालू आहे. आता आम्ही पण चौकशीचा भाग आहे. तर जेव्हा ते चौकशी सगळं संपेल तेव्हा सगळ्यांकडे येईल काय होईल झालं त्या नोटीसची. खरं आहे. एकत्र येणं हे खूप महत्वाचं आहे. नाही मला वाटतं हे बाई हे एकत्र येणं महत्वाचं मंडळांचं याच्यासाठी होतं. जसं मी तुम्हाला आधी म्हणलं की पुण्यातले सगळे जेवढे मंडळ आहेत त्यांचं सगळ्यांचं एकच हेतू आहे की ही उत्सव जपायला पाहिजे. हो अगदी. ह्या गणेश उत्सवाला संपवण्याच्या मागे अनेक एलिमेंट्स, म्हणेल अँटी गणेश उत्सव एलिमेंट्स, अँटी नवरात्र उत्सव एलिमेंट्स, अँटी दहीहंडी उत्सव एलिमेंट्स, हे असे अनेक एलिमेंट्स अचानक असे जागरूक होतात मधून. इथे PIL दाखल कर, NGTला हे टाक, त्याला हे टाक. पण आम्ही स्पष्ट सांगतो, मी सगळ्या मंडळांच्या तर्फे सांगू शकतो, कारण आज माझी विश्वास त्या मंडळांवर आहे की आम्ही हे एलिमेंट्सला घाबरत नाही आणि आम्ही ह्यांना फेस करणार. आणि हा उत्सव आयुष्यात कधी बंद होणार नाही त्याची काळजी आम्ही. पण मग ह्या एलिमेंट्सना जर डोकं वर काढायचं असेल तर त्यांनी काही महिने आधी काढावं ना, की अगदी उत्सव सुरू झालेला असतानाच बरेचदा आपण बघतो की समोर येतात. आता ते एलिमेंट्स तसे आहेत ना, त्यांना ते कसं आहे वर्षभर ते एकदम शांत राहतील. बरं. जेव्हा ढोल ताशाचा सराव सुरू होईल मग त्यांना त्यांच्या कानात त्रास होईल. अनेक वेळा ते स्वतःच एलिमेंट जे असतील त्यांच्या घरात लाऊडस्पीकर लावून पार्टी करतील तेव्हा त्यांना त्रास नाही होत. हां, पण ढोल ताशाचा सराव सुरू झाला, दहीहंडी जवळ आली, गणेश उत्सव आला, नवरात्र आला, मग त्यांना तसे सगळं त्रास होतो. खरं आहे. पण ह्यासाठी आपण अशा घटकांना सामोरं जाण्यासाठी एकत्र राहणं आणि एकता टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं की आता दहीहंडी उत्सव पार पडला. उत्सव म्हटलं की एक आधी चढाओढ दिसायची आपल्याला प्रत्येक मंडळामध्ये, पण यंदा आपण 35 मंडळ एकत्र घेऊन एक आदर्शवत उत्सव करून दाखवला सगळ्यांना. तर हा आदर्श इतरांनी सुद्धा कसा घ्यावा? नाही, सोपं आहे बघा. गणेश उत्सव एकत्र नाही होऊ शकत. प्रत्येक मंडळाची भावना, त्यांची मंडळाची त्याच्या बाप्पाप्रती भावना वेगळी आहे. बरोबर. तर मी हे नेहमी आधी पण जेव्हा दहीहंडी उत्सव हे झाला, जेव्हा पत्रकारांनी मला हे प्रश्न विचारला की गणेश उत्सव पण तुम्ही असं करू शकता का, मला ते शक्य नाही आहे. आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा एक इतिहास आहे. ती मंडळ कुठे मर्ज नाही होऊ शकत किंवा दगडूशेठ मर्ज नाही होणार, बाबूगेनू मर्ज होणार नाही. पण दहीहंडी उत्सव हे एकत्र करण्याची संकल्पना, ह्याचे जे आम्ही मंडळांशी बोललो, मी म्हणलं आज तुम्ही दहीहंडी उत्सव साजरा करताय त्याचा आनंद घेता का?
तर त्यांना मी लॉजिकली आपण मंडळाचे कार्यकर्ते असतील ना किंवा मेंबर्स असतील त्यांना तुम्ही लॉजिकली गोष्टी समजवला ना ते समजून घेतील. आणि मंडळ किंवा त्याचे कार्यकर्ते पदाधिकारी हे कधी आडमुठ नाही आहेत. ते समाजात परिवर्तन आणण्यासाठीच आहे आणि त्यांना परिवर्तन पाहिजे. तुम्ही पाहिलं तर मी त्यांना एक्सप्लेन केलं की आज कसबा एरियात असेल किंवा लालमहलपासून शानबारवाडापासून 20-20 मीटरवर 25 मीटरवर तुम्ही दहीहंडी साजरा करताय. त्याच्यात काय होतंय, तुझं साऊंड किती मोठा, माझा साऊंड कुठला आणला, तुझा डीजे कोण, माझा डीजे कोण, कार्यकर्त्यांमध्ये ते वाद, जुगलबंदी, भांडणाची आनंद उत्सव नाही होत. आनंद नाही, हे कॉम्पिटिशन उत्सव आहे. मी कसा मोठा दाखवण्याचा. त्याच्यात काय होणार, या सगळ्या गोष्टींमध्ये पहिली तुम्ही ध्वनी प्रदूषण वाढवणार, दुसरं तुम्ही ट्रॅफिक वाढवणार, पुणेकरांना त्रास देणार, तिसरं काय होणार त्याच्यात की लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन राईज होऊ शकतं, पोलिसांवर दबाव, प्रशासनावर दबाव. तर मी सगळ्यांना म्हणलं की आपण एक काम करू, आपण एकत्र येऊ ऐतिहासिक चौकात म्हणजे लाल महल चौकात आपण एकत्र येऊन दहीहंडी साजरा करू आणि याच्याने हे सगळे 4 गोष्टी कमी होईल, एकच ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड राहील आणि सगळ्यांना त्याचा आनंद भेटेल, उत्सवाचा आनंद भेटेल. कारण गणेश उत्सवात मंडळाचे कार्यकर्ते नाचू नाही शकत, आम्ही शिस्तीने जातो, एकदम पुणेकर आहे ना, शिस्तीने मिरवणुकीला जाणार, शिस्तीने आगमन मिरवणूक असेल किंवा विसर्जन मिरवणुकी असेल. मग आनंद उत्सव कुठला आहे, कार्यकर्त्यांना पण एन्जॉय करण्यासाठी किंवा नाचण्यासाठी तो दहीहंडी उत्सव आहे. तर मला वाटतं की हे जेव्हा मी सगळ्या मंडळांना सांगितलं तर त्यांनी पहिले 10 मंडळ झाले होते, मग असे ॲड ऑन करत करत शेवटचे 4 दिवसापर्यंत 35 मंडळ झाले. त्याच्यानंतर पण काही मंडळ आहेत ज्यांना दहीहंडी बंद करून आमच्यासोबत यायचं आहे, पण ते पुढच्या वर्षी. तर असे करून 35 मंडळ एकत्र आलो आम्ही आणि ह्या 35 मंडळांनी दहीहंडी बंद केली आणि एकच ठिकाणी केली. आणि मी गॅरंटीने तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी 51 मंडळ घेऊन आम्ही एकत्र दहीहंडी उत्सव करू. अरे वा, क्या बात. 100% 51 मंडळ, हे 15 मंडळ अजून दहीहंडी बंद करतील आणि आमच्यासोबत जोडतील. वा, विखुरलेले मणी जे होते ते सगळे एकत्र घेऊन एक चांगली माळ आम्ही आनंद उत्सव सगळ्यांना आहे, पुणेकरांना पण त्रास कमी. आणि खूप लोकांनी ह्या संकल्पना जी आपण घेतली एकत्र यायची संयुक्त दहीहंडीची, खूप जणांनी अप्रिशिएट केली. बरोबर. हां, ते असतात, मी म्हणलं काही लोक असतात ते किती केलं तरी त्यांना ते पटतच नाही आपल्याबद्दल, तर ठीक आहे. मी तर म्हणतो असावेत, म्हणजे आपल्याला एक पुश मिळतो पुढे जायला. नाहीतर म्हणतात ना, लाईफ इज ॲडव्हेंचरस असते ना, असे लोक पण पाहिजे, असे पण पाहिजे. अगदी अगदी. तसंच म्हणजे एक विखुरलेपण आलं होतं आपल्याला मधल्या कोविडच्या काळात. माणसंच तुटली होती एकमेकांपासून, माणूस माणसाशी बोलायला घाबरायचा, भेटायला घाबरायचा. ह्यात उत्सवसुद्धा बंद होता. त्यानंतर किंवा त्या काळात गणेश मंडळ कार्यकर्ता हा उतरला जमिनीवर आणि त्याने मदत केली. आणि त्यानंतर मग एक नाव ह्या सगळ्यांमधून वर आलं, ते म्हणजे पुनीतदादा बालन, की ज्यांनी सगळ्यांना मदत केली न घाबरता आणि सगळ्यांना पुन्हा वर आणलं, एकत्र आणलं आणि उत्सव पुन्हा नव्या जोमानं भव्य दिव्यतेने सुरू केला. तर ह्याविषयी काय सांगाल, काय भावना आहेत त्यासाठी? मी एवढंच सांगेन की 2019ला जेव्हा मी उत्सव प्रमुख झालो तेव्हा उत्सव जोरात झाला आणि मग अचानक 2020ला कोविडचं जे पण पूर्ण आपल्या देशात कोविड जगात झाला होता, त्याच्याने उत्सव होईल का नाही प्रश्न तिकडे होता. मग जेव्हा मला अजूनही आठवण की आम्ही सगळी जे पुण्याचे आम्ही अष्टविनायक म्हणतो, म्हणजे मानाचे गणपती आणि इतर प्रतिष्ठित गणपती, आम्ही सगळी बैठकीला बसलो होतो जूनमध्ये. जेव्हा आम्हाला समजलं की 750 वर्ष जुनी परंपरा वारीची ती पण खंडित गेली होती त्या 2 वर्षासाठी, तर आपण पण उत्सव मग जाहीर करावं. मग आम्ही एकत्र येऊन म्हटलं की यंदाचं सार्वजनिक गणेश उत्सव हे मांडवातच आम्ही साजरा करू आणि उत्सव म्हणून साजरा करणार नाही. आणि कोविडचा गणेश उत्सव आम्ही खूप वेगळा पाहिला, कारण सोशल डिस्टन्सिंग होती, मिरवणूक नाही, तुम्ही सगळे नॉर्म्स पाळून तिकडे तुम्हाला गणेश उत्सव करायचा होता आणि लोकांना आवाहन करायचं होतं की तुम्ही दर्शनाला येऊ नका. सर्वात अवघड ती होती, भक्तांना थांबवायचं. भक्तांना कसं थांबवणार, ती सर्वात. पोलिसांना पण तेवढं ताण आहे, पण तरी पण मला वाटतं की हे 2 वर्षाचं कोविडचं जे गणेश उत्सव आहे हे खूप छानपणे सगळ्या मंडळांनी साजरा केली
सोशल डिस्टन्सिंग ठेवून. आणि त्याच्यातच पाहिलं तर हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणजे आमचे गणपती त्यांनी ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव केला. हो, अगदी. म्हणजे 10 दिवस लोक बाहेर येऊ नाही शकत. नेहमी ती निगेटिव्ह न्यूज चालू राहील की कोविडमध्ये एवढे जणांना कोविड झाले, एवढे जण वारले, हे त्याला. आणि ह्या उत्सवात काहीतरी वेगळं त्यांना देण्यासाठी तर वेगळे कलाकारांना घेऊन आपण ते ऑनलाईन महोत्सव केला होता, जे टी व्ही चॅनल्सला होते आणि सगळीकडे मग लोकांनी त्याचा आनंद घेतला. त्याच काळात मला वाटतं की मंडळांना आर्थिक पण मदतची गरज होती. तर मी अनेक मंडळांना आर्थिक आम्ही ॲज अ ग्रुप आम्ही मदत केली आणि ती ऐच्छिक मदत होती. कारण मी सांगितलं होतं की उत्सवच नाही, जे आम्हाला आणि लोकांनी अप्रिशिएट केला त्या गोष्टी. तर एक कार्यकर्ता म्हणून ती भावना आहेच ना की उत्सवात काय खर्च असतो, काय अडचण असते, काय. म्हणून ते सगळं बघून आम्ही कोविडच्या काळात ते गणेश उत्सवांना तर सपोर्ट केलीच, पण गणेश उत्सवात सोबत इतर जे घटक आहेत समाजातले. कारण कोविड आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की आपलं कोणाला म्हणजे फर्स्ट जेव्हा वेव आली मार्चमध्ये, कोणालाच माहिती नव्हतं की हे याच्यावर पर्याय काय आहे. बरं, आणि किती दिवस टिकणार आहे हे किती सुद्धा दिवस माहिती टिकणार नव्हतं. आहे काय. आणि लॉकडाऊन लागली होती. तर मला वाटतं आपल्या ग्रुपकडनं त्या टाईमला 750 टन धान्य हे अच्छा. आपण पुणे आणि सातारा जिल्ह्यात आपण फॅमिलीज मोर दॅन मला वाटतं 50,000 to 60,000 फॅमिलीजला आपण किट्स दिले, जे 3-3 महिने त्यांच्या घरी त्यांचं अन्न हे चाललं. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या हिशोबाने जेवढे आपले पत्रकार होते, कारण ते फ्रंट लाईनवर होते तेव्हा RT-PCR 4,500 रुपयाला होती. तर जेवढे पुण्याचे पत्रकार होते सगळ्यांची आपण RT-PCR टेस्ट केली. वा. 13,000 पोलिसांची टेस्ट केली आपण. 22 ट्रेन्स पुण्यातून जे स्पेशल ट्रेन्स त्यांच्या लोकांना गावाला घेऊन जात होती, त्या पुणा पोलीससोबत ती इनिशिएटिव्ह आपण केली होती. 22 ट्रेन्सला आपण जे प्रवासी गेले त्या ट्रेन्समधनं, स्पेशल ट्रेन्समधून त्यांना जेवण, प्रवासासाठी पाणी, दूध हे सगळे आपण दिले. पत्रकार मुलं जे पेपर टाकतात मुलं, कारण त्यांचं तर डेली बेसिसवर त्यांचं काम होता, अर्निंग डेली बेसिस बरोबर. होतं. हो. तर त्या लोकांना आपण फायनान्शियली पण हेल्प केली आणि हे दिली, किट्स दिले. वा. तर आणि भरपूर गोष्ट केलीत कोविडमध्ये. जेवढं सांगतं तेवढं कमी आहे. ऑक्सिजनचं जे आपलं ते किट्स असायचे, बरोबर. सेकंड वेव्हला त्याची गरज होती. तर जम्मू काश्मीरला आम्ही 35 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स पाठवले जे आर्मीसाठी. पुण्यात पण आम्ही अनेक ह्याला दिले. रेमडेसिवीर असेल, हे असेल, तर अनेक गोष्टी. तर मला वाटतं की ती कालच अशी डिफिकल्ट होती कोविडची आणि सगळे त्याच्या थ्रू गेले. आज पाहिलं तर पुण्यात 10,000 लोक त्या कोविडच्या काळात वारलेत. आणि फ्रंटलाईनमध्ये तुम्ही विचारलं तर 85 ते 100 लोक महानगरपालिकेचे कर्मचारी त्याच्यात वारले, जे काम करत होते. बरोबर. इट वॉज अ डिफिकल्ट टाईम. पण आय थिंक परत बाप्पाच्या आशीर्वादाने ही कोविड वेळ संपली आणि 2022ला परत धूमधडाक्यात गणेश उत्सव सुरू झाला. तो विघ्नहर्ता आहेच, म्हणजे आता पुन्हा असं विघ्न येणार नाही, आणि आला तर तो आहे, आपल्या डोक्यावर हात ठेवलेला आहे त्याने. ह्या कोविडच्या काळाचा म्हणजे कोविडच्या आधीचा गणेशोत्सव आणि कोविडमुळे नंतर जे काही बदल झाले, तर ते सकारात्मक कसे दिसतात तुम्हाला? नाही, मला वाटतं की गणेशोत्सवात बदल, कोविडचं तर ऑब्व्हियसली 2 वर्षाचा गणेशोत्सव खूप वेगळा होता. कारण तुम्ही हौदातच, तुम्ही मांडवातच हौद अगदी म्हणून दारातच, तुम्ही, गणपतीचं विसर्जन केलं आहे. पण 2022, कारण हे 2 वर्षाचं गणेशोत्सव खूप वेगळा असल्यामुळे 2022ला प्रश्न असा आला होता की यंदाचा गणेशोत्सव होईल का नाही. कारण लोकांचा आर्थिक परिस्थिती वीक झाली होती, इकॉनॉमीच ढासळली होती. म्हणजे देशाचीच इकॉनॉमी ढासळली होती. आणि त्याच्यात मंडळ दुकानदारपर्यंत जातील, ते देतील का, अनेक व्यवसायी लोक आहेत ते त्यांना देतील का पैसे, हे सगळ्या गोष्टी जेव्हा असं प्रश्न असे यायला लागले, तर मी माझे सहकारी अनेक मंडळांसोबत बसलो. मग तिकडे आम्ही निर्णय घेतला की आता उत्सव जपण्याचं काम आणि उत्सव चालू ठेवायचं काम आपण करायला पाहिजे एक कार्यकर्ता म्हणून. आणि अनेक मंडळांना तेव्हा
तेव्हापासून आपण आर्थिक तर पाठबळ दिलीच, पण आर्थिक सोबत त्यांच्यासोबत राहून त्यांचे प्रश्न जेवढे होते, अडचणी होते, ते आपण सॉल्व्ह केले. आणि 2022ला तेव्हा राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी जाहीरच केला होता की निर्बंधमुक्त गणेशोत्सव, दहीहंडी हो. उत्सव असेल आणि नवरात्रोत्सव असेल. तर त्या हिशोबाने ते उत्सव खूपच जोरात झाले. पण आणि मला वाटतं की कोविड नंतर पहिलं वर्ष होतं, तर ते उत्सव जोरात झाली. पण 2023ला सरप्रायझिंगली आम्हाला काय वाटलं सगळ्यांना की 2022चं उत्सव जोरात झाले, कारण कोविड नंतर झाले. पण तुम्ही पाहिलं तर ट्रेंड चेंज झाले. 2023ला डे वनपासून म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीपासून नॉर्मली पुण्याचं ट्रेंड कसं असायचं की घरातले गौरी विसर्जन झाली, 5व्या दिवशी घरातले गणपती विसर्जन झाली, तर पुणेकर असतील, PCMC, तलेगाव हे आणि बाहेरचे शहर आणि लोकं, आजूबाजूचे पुणे जिल्हा असेल आणि बाहेर महाराष्ट्राचे लोक दर्शनाला येतात. बरं. 5व्या दिवशी नंतर गर्दी खूप वाढते हो. मांडवात दर्शनाला. पण डे वन पासून खूप गर्दी झाली होती कोविड 2023ला. पण तर गणेश उत्सव बदलतो आहे आणि मला वाटतं की पुणेकर असतील किंवा फक्त महाराष्ट्रात नाही, देश नाही, पण परदेशात. कारण पुण्याचा गणेश उत्सव 2022पासून हा लोकल टू ग्लोबल झाला आहे. वा. आणि लोकल टू ग्लोबल याच्यासाठी झाला आहे कारण तुमच्या ह्या गणेशोत्सव बघण्यासाठी परदेशातून पण लोक येतात. आज थायलंडमध्ये गणपती उत्सव थायलंडचे लोक साजरा करत आहेत. दरवर्षी आमच्याकडे एक थायलंडवरनं ग्रुप येते, जी तिकडे त्यांनी भाऊसाहेबांची पण एक मूर्ती बसवली आहे आणि इथे गणपतीची गणपतीची मूर्ती तिकडे बसवली. ते इकडे दरवर्षी येतात. दरवर्षी ते आरती सांगतात, ते मराठीत आपलं सुख करता दुःख करता आरती करतात. हां, दरवर्षी येऊन ते विजिट करतात. अनेक मंडळांकडे पण जातात बाकीचे. पण हे म्हणजे लोकल टू ग्लोबल हा गणेश उत्सव 2022पासून झाला. जसं ग्लोबल, लोकल टू ग्लोबल तुम्ही म्हणालात, ग्लोबल फेस्टिवल व्हावा का आपला, आणि जर तो करायचा असेल तर मग ती संकल्पना कशी असेल? नाही, मी अनेक आता म्हणजे मागच्या काही दिवसापासून मी अनेक कार्यक्रम अटेंड करतो आहे, ज्याच्यात कार्यकर्ते असतील, ढोलताशा पथकचे वादक असतील, इतर लोक पण असतील जे गणेश उत्सवाशी रिलेटेड आहे. मी त्याच्यात सांगितलं की माझी संकल्पना गणेश उत्सवाची पुढच्या 5 वर्षानंतरची. ब्राझीलमध्ये एक कार्निवल होतो, रिओ द कार्निवल. हो, बरोबर. फक्त ब्राझीलचे लोक नाही, पण परदेशातूनही लोक त्या कार्निवल बघण्यासाठी येतात. ते 1-2 दिवसाची कार्निवल असते. तर माझी संकल्पना तीच आहे आणि मी सगळ्या मंडळांना पण ते सांगतो की पुण्याचा गणेश उत्सव पुढच्या 5 वर्षानंतर ते रिओ द कार्निवल जसं असतो तशी ही पुण्याची गणेश उत्सव व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना जे जे काम करायचं आहे त्याची स्टडी करून की पुण्याचं गणेश उत्सव ते कार्निवलसारखं कसं होईल, ज्याच्यात फक्त पुण्यातले लोक नाही सहभाग होणार, महाराष्ट्राचे नाही, देशाचे पण परदेशातून लोक येऊन सहभाग होणार याच्यात. तर त्या कार्निवल कसं करायचं त्याची एक संकल्पना आम्ही ठेवली आहे आम्ही सगळ्यांनी. पण नक्कीच 5 वर्षात बाप्पांची आशीर्वाद असेल तर हे पुण्याचं गणेश उत्सव एक रिओ द कार्निवल सारखं होईल. नक्कीच शंकाच नाही त्यात. नक्कीच होईल. सुरुवात झाली आहे. मी काय सांगतो तुम्हाला, आता तुम्ही परवा प्राणप्रतिष्ठा आहे बरोबर, 7 तारखेला त्या आगमन मिरवणुकीत तुम्ही या भाऊसाहेब अंधारेच्या आगमन मिरवणुकीला. आमच्या इथे दरवर्षी मर्दानी खेळ असते. ह्या वर्षी त्याच मर्दानी खेळमध्ये 15 ते 20 परदेशातून फॉरेनर झाले. ते 15-20 दिवस इथे लोकांसोबत ट्रेन केलेत आणि ते त्या दिवशी तिकडे परफॉर्म करणार. अरे वा. मग ही ऑलरेडी ती जे कार्निवल करायची त्याची सुरुवात आम्ही केली आहे. फक्त अजून त्याला वेळ लागेल, पण याची सुरुवात आतापासून सुरू झाली होती. वा वा. तसंच एक की तुम्ही काश्मीरचा उल्लेख केला. काश्मीरमध्ये गणेशोत्सव सुरू झाला, तर हे करण्याची संकल्पना आणि मग हे करताना ह्याची सुरुवात कशी झाली? आता यंदा 2रं वर्ष आहे ना त्याचं. हे करताना मग स्थानिकांचा आणि भारतीय सैन्याचा हातभार कसा लागला तुम्हाला? नाही, मला वाटतं काश्मीरमध्ये मी अनेक वर्षापासून भारतीय लष्करासोबत काम करतोच आहे. CSR असेल, नॅशनल सिक्युरिटीसाठी असेल, अनेक गोष्टी मी करत आहे. ते करताना काही काश्मीरी पंडित असतील ज्यांच्याशी आम्ही संपर्कात होतो, ते माझे मित्र झाले.
त्यांच्याशी मी 2022ला चर्चा केली होती की आमची प्रेस कॉन्फरन्स आहे, तर आम्ही अशी अनाऊन्स करू का की पुण्याचे 7 प्रतिष्ठित मानाचे गणपती एकत्र येऊन पुढच्या वर्षी गणेश उत्सव काश्मीरमध्ये साजरा करतील. त्यांनी होकार सांगितलं. अनेक लोकांना वाटलं जेव्हा आम्ही हे जाहीर केलं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की ही स्टंट केली किंवा फक्त घोषणाबाजी केली किंवा याच्यात काय होणार नाही, पण ते आम्ही करून दाखवलं. कारण हे बघा, जेव्हा आम्ही सांगतो ना, जेव्हा कुठलीही घोषणा आम्ही केली किंवा आम्ही जाहीर केला, ते करून दाखवायचं काम आमचं आहे. आमचे ॲक्शन्स बोलतात, वर्ड्स काय बोलतात, माझे ॲक्शन्स बोलतात. तर मागच्या वर्षी म्हणजे याच्या मागे लॉजिक पण आहे. कारण मी का हे तुमच्या पॉडकास्टमधनं बोलतोय, कारण 2 दिवस अगोदर जसं मी म्हणलं ना, आमच्याकडे ते एक ग्रुप असतो जो चांगला असतो, एक असतो जो आपल्याला नेहमी ठोकायलाच बसलेत. तर एकाने लिहिलं होतं की काश्मीरमध्ये 40 वर्षापासून गणेश उत्सव बसवला आहे. हे ते व्यक्तीचं नाव मी नाही घेणार, त्याने असे फेसबुकवर टाकलं की माध्यमांनी हे चुकीची आम्ही. अरे बाबा, मी तुला लॉजिकली समजवतो. मी जेव्हा पण बोलतो लॉजिकली विथ प्रूफ अँड कन्सेप्ट बोल. तुम्ही जे गणेश उत्सव काश्मीरमध्ये बसवा, तुम्ही घरी बसवत आहे. ही गणेश उत्सव जी आम्ही केली ही सार्वजनिक केली. सार्वजनिक कशी केली? 1989ला शेवटचा गणेश उत्सव तिकडे साजरा झाला. 90पासून मिलिटन्सी सुरू झाली. हाईप ऑफ मिलिटन्सीमध्ये हे जे काश्मीरी पंडित होते, जे मंदिर असतील, गणपती मंदिर जे लाल चौकपासून 200 मीटरवर आहे, हे लोक गणेश उत्सव करायचे, पण फक्त होम हवन. ते अशी मूर्ती आणून बसवून त्याचं विसर्जन किंवा हे गोष्टी नाही होत्या, मोठ्या स्वरूपात नव्हता. तर मागच्या वर्षी पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपती, आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पहिली जी प्रतिकृती मूर्ती जाईल ती कसबा गणपतीची जाईल. ती कसबा गणपतीची मूर्ती तेच लोक आले घ्यायला. अच्छा, आम्ही तर पाठवलं नाही. जे काश्मीरी पंडित, ज्या त्या गणपती मंदिराचे विश्वस्त असतील, ट्रस्टी असतील, ते लोक आले. त्यांनी गणपती, आम्ही मूर्ती त्यांना प्रदान केली. त्यांनी 1.5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला. आणि साजरा तर केला जसं आपण ऑब्व्हियसली आपल्या इथे विसर्जन मिरवणूक मोठ्या स्केलला असते, पण त्या तिकडच्या वातावरणात त्यांनी विसर्जन मिरवणुकीची पण एक प्रोसेशन छोटी काढून झेलमच्या नदीत त्यांनी विसर्जन केली मूर्ती. ह्या वर्षी जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली, 20-25 दिवस अगोदर ते माझ्याकडे भेटायला आले होते, तर ते म्हणले की यंदाचं मी यांना करायचं आहे ना ह्या वर्षी पण. नाही, आता स्पर्धा सुरू झाली, आपल्याला करायचंच आहे. मला ठीक आहे. मी यांना एक मूर्ती आता आमच्या क्रमांकाप्रमाणे जोगेश्वरीची ग्रामदेवी, तर दुसरा नंबर तिचं, तर तिचं मूर्ती आम्ही तुम्हाला पाठवू की तुम्ही या घ्यायला. ते म्हणले नाही, आम्हाला 3 मूर्ती पाहिजे. अरे, तर म्हणलं 3 मूर्ती कशासाठी पाहिजे? मग ते म्हणले की यावर्षी आम्ही जोगेश्वरीची मूर्ती श्रीनगरला बसू, त्या मंदिरात 1.5 दिवसाचा गणेशोत्सव तिकडे होईल, आणि 2 मूर्ती आम्ही नॉर्थ काश्मीर कुपवाडाला आणि साऊथ काश्मीर अनंतनाग इथे आम्हाला 2 मूर्ती अजून द्या. तिकडे आम्ही 5 दिवसाचा गणेशोत्सव करू. ही सार्वजनिक गणेशोत्सव आहे. घरात तर सगळीच गणपती बसवतात, तुम्ही पण बसवतात. हे त्याचा अर्थ नाही की काश्मीरमध्ये गणेशोत्सव सार्वजनिक झाले. म्हणजे शेवटी असं झालं की जेव्हा भाऊसाहेबांनी घरातला गणपती रस्त्यावर आणला, त्याला सार्वजनिक केला, तर आम्ही पण तेच केलं की मंदिरातला गणपती बसवणं आणि मग विसर्जन त्याचं, हे जे आपले काश्मीरी पंडित लोक करतायत तिकडचे, तर त्याला सार्वजनिक गणेश उत्सव म्हणतो. आणि ह्या वर्षी आनंद ह्या गोष्टीची की 31 तारखेलाच आम्ही 7 मंडळांनी एकत्र येऊन 3 मूर्ती, जोगेश्वरीची मूर्ती असेल, गुरुजी तालीम असेल आणि तुळशीबाग, हे 3ही मूर्ती आम्ही त्यांना प्रदान केलाय. आता 7 तारखेला श्रीनगरला 1.5 दिवसाचा गणेशोत्सव होईल, अनंतनाग आणि कुपवाडाला 5 दिवसाचा गणेशोत्सव होईल. आणि ते एक्सायटेड. जेव्हा ते आले होते, त्यांनी आयुष्यात कधी ढोलताशा पाहिलंच नाही. आपल्या इथे ढोलताशा कशी असती, तर त्यांच्यासाठी आपण स्वागतासाठी ठेवला होता. आणि त्यांनी इन्स्टंटली बोलताना, त्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मला सांगितलं की पुढच्या वर्षी जेव्हा गणेश उत्सव होईल, आमच्या इतर आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीला पुण्यातलं आम्हाला पथक पाठवा. अरे वा, म्हणजे पुण्याची ट्रेडिशन, आपली परंपरा आपण काश्मीरला पाठवतोय. कारण पुण्याची एनिमीज परंपरा आज मी यांना लोकल टू ग्लोबल झालंय. आज आयर्लंड असेल, स्कॉटलंड असेल, अबुधाबी असेल,
आपले वेगळे जर्मनी असेल ते आपल्या मूर्त्या जाऊन गणेश उत्सव ढोल ताशाचं परंपरा आहेच तिकडे. आहेच, हो. तर काश्मीरचं जी संकल्पना आहे ही अशी सुरुवात झाली आणि खात्रीने मला वाटतं की पुढच्या वर्षी जे पहिल्या वर्षी एक मूर्ती झाली, या वर्षी दुसऱ्या वर्षी 3 मूर्ती झाली, पुढच्या वर्षी मला असं खात्री आहे की 5 मूर्त्या आम्ही इकडून पाठवणार वा. आणि 5 ठिकाणी काश्मीरमध्ये गणेश उत्सव साजरा करणार. पण हा संवेदनशील भाग आपण याच्याकडे बघतो जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत होता, यात अडथळे नाही आले कोणते? नाही, मला वाटतंच हे बघा, आता अडथळे म्हणजे आता सगळ्यांना जेव्हा तुम्ही असं हिंदुत्व तिकडे करताय तर सगळे वेलकम करणार आहे का तुम्हाला? नाही करणार, एक्झॅक्टली. अजिबात करणार नाही ना. काही एलिमेंट्स आहेत काही एलिमेंट्स तिकडे मध्ये. पण आहेत ना. हो. अहो, तिकडे तर आपल्यापेक्षा जास्ती आहेत. कारण मी आज अनेक वर्ष 2018 पासून काम करतोय तर मला माहिती तिकडचे एलिमेंट्स कसे आहेत. पण मला वाटतं की 370 हटल्यानंतर आणि सर्वात मूल हे की मी सगळ्यांना सांगतो की आपण युरोपला मूर्ती पाठवतो, अमेरिकेला पाठवतो, ऑस्ट्रेलियाला पाठवतो, सिंगापूर हे असे वेगळे परदेशात पाठवतो, राज्यात वेगळ्या ठिकाणी होतं, देशात वेगळ्या ठिकाणी गणेश उत्सव साजरा होतो. तर काश्मीर काय आपला भाग नाही आहे का? काश्मीर अगदीच आपलाच भाग. इट इज ऑलवेज बीन एन इंटिग्रल पार्ट. ते लोकांनी आपलं वेगळं पाहिलं ते नाही, पण आपण काश्मीर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया. 370 हटल्यानंतर 2019ला अजून काश्मीर सक्षम झालं आहे मी म्हणेल आणि टू बी एन इंटिग्रेटेड पार्ट. आणि मला वाटतं की आपल्याच काश्मीरसारख्या राज्यात आपण हिंदू संस्कृती नाही साजरा केली तर कोण करणार? बरोबर. म्हणजे मागच्या वर्षी गणेश उत्सव आम्ही केला ग्रुप म्हणून आणि तिकडचे काश्मीरी पंडित एकत्र येऊन आम्ही दसरा पण केला. अरे मागच्या वर्षी आम्ही दसरा साजरा केला. या वर्षी आमची संकल्पना हीच आहे की या वर्षी गणेश उत्सव तर होईलच, आम्ही नवरात्र उत्सव पण साजरा करणार तिकडे आणि दसरा पण करणार. आपले सगळेच उत्सव खऱ्या अर्थानं सुरू होणार. आपले हिंदू धर्म जे जे आणि दिवाळी सगळे जेवढे, गुढीपाडवा पण सुरू करू पाहिजे तर तिकडे. हां, पण जेवढे आपले उत्सव आहेत हिंदू धर्म रिलेटेड हे सगळे काश्मीरला सुरू होणार. बरोबर. एक तर भारत देश आहे, समभावाने सगळ्यांनी राहायलाच पाहिजे. हो, आणि भारत देशपेक्षा ते आपलंच आहे, अगदीच दुसऱ्याचं नाही. आपलीच माती आहे. तसंच गणेशोत्सव म्हटलं की काही स्मॉल स्केल बिझनेसेस आहेत, काही व्यावसायिक असे आहेत जे फक्त उत्सवापुरतंच मर्यादित त्यांना स्वरूप असतं, म्हणजे त्यांचा बिझनेस तितक्याच काळापुरता पार पडतो. तसेच गणेशोत्सव मंडळांसोबतही काही कारागीर असतात, काही कलाकार असतात ज्यांचं ह्याच्यावरतीच बऱ्यापैकी अवलंबून असतात आपल्या उत्सवावर. त्यात काही कार्यकर्ते पण आपले आहेत. तर अशांना उर्वरित सगळ्या दिवसांसाठी, महिन्यांसाठी एक काही उपाययोजना काही केल्या पाहिजेत का आपण? नाही, करायला पाहिजे. नाही, मी ऑलरेडी माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सारसबाग मंदिरात सगळी मंडळांनी एकत्र येऊन माझी अभिष्ट चिंतन सोला साजरा केला, तर मी म्हणलं की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमी, माझ्या आईने शिकवलंय, जसं तुम्ही आधी ओपनिंगमध्ये म्हणले ना की समाजासाठी काहीतरी द्यायला पाहिजे, तर मी त्या दिवशी अनाऊन्स केला की गणेश मंडळाचा कार्यकर्ताला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कारण लोक कसे म्हणतात, अरे हा तर काय मंडळाचा कार्यकर्ता, हे काय करत असेल, फक्त फिरत असेल, हे असेल. पण त्याच कार्यकर्ता हे लोकांना समजत नाही की जेव्हा आपल्या पुणे शहरवर कुठलीही संकट आली, स्वाईन फ्लू असेल, कोविड असेल, पूर असेल, कुठलीही संकट असेल, तो हाच मंडळाचा कार्यकर्ता पहिले मदतीला उठतो. अगदी. हो. तर ह्या कार्यकर्त्याला सक्षम पण करणं गरजेचं आहे आणि व्यवसायातून सक्षम कसं करू शकतो म्हणून आपल्या ग्रुपकडनं मी अनाऊन्स केली होती की दरवर्षी 3 कोटी रुपयाचं कॉर्पस फंड ही आम्ही ठेवली आहे. मी एक नियमावली बनवलं आहे, त्याच्यात आमचे CA असतील, इतर जे समाजातील जे विचारवंत लोक असतील त्यांना घेऊन एक प्रॉपर सिस्टम आम्ही करणार, ज्याच्यानी आम्ही असं ठरवलं आहे की आता तुम्ही एक कार्यकर्ते, तुम्हाला एक छोटा कॅफे टाकायचं, वडापाव, चहा, एक्झाम्पल म्हणून सांगतो, तुमची बजेट 12 लाख आहे, तर त्याच्यातले 20% ह्या कॉर्पस फंडमधून जाईल. अच्छा. त्याला जाईल, बिना व्याजचे पैसे असतील, थ्रू बँकिंग सिस्टमच सगळं होणार, पण ते पैसे परत देणे त्यांनी. ओके. पण ते 3-4 वर्षानंतर ते पैसे पुणेकरांना किंवा त्या कॉर्पसला नाही द्यायचं, त्यांनी ते पैसे त्या मंडळाला द्यायचं परत, ज्या मंडळाचा तो कार्यकर्ता आहे. हां,
ते मंडळाला परत ते पैसे फेड करायचे. तर अशी आम्ही एक सिस्टम केली आहे, ज्याच्याने 3 कोटी दरवर्षी आम्ही ते कॉर्पस फंड ठेवणार आहे, ज्याच्यातून आम्ही अपेक्षा करतो की वर्षाला कमीत कमी 200 ते 300 कार्यकर्ते हे सक्षम व्यवसाय करणारे कार्यकर्ते होते. वा, म्हणजे त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहून हो, करून दाखवावं करून प्रत्येकानं. दाखवायला पाहिजे. हो, अगदीच. असेच काही बदल आपल्या शहरातही घडत गेलेले आहेत, सकारात्मक बदल. शहर उभं राहतं, डेव्हलपमेंट होते, मेट्रो, रोड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळं, हे सगळे शहराचे बदल. आणि त्याच बाबतीत उत्सवांमध्ये सुद्धा सकारात्मक बदल होत असतात. आपण मिरवणुकांमध्ये पण बदल बघत आलेलो आहे. ते हळूहळू होतात पण होतात. तर काही परंपरा ज्या सुरू वर्षानुवर्षाच्या होत्या, त्यात बदल करताना किंवा एखादी परंपरा खंडित करताना ॲक्च्युली सकारात्मक दृष्टिकोनातूनच ते गोष्टी घडतात. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आपल्या मिरवणुकीतल्या रथाबद्दलही ऐकायला आवडेल. नाही, मी तर सांगेल की नक्कीच तुम्ही बैलजोडबद्दल बोलताय, ती परंपरा बदलली आणि परंपरा खंडित केली. कारण त्याचं कारण आहे. कारण 1892ला जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, जेव्हा भाऊसाहेबांनी ती गणेशोत्सव सुरू केली, किंवा तेव्हा लोकमान्यांची पण होती, तेव्हा जे गणेशोत्सव होता त्याचं स्वरूपच वेगळं होतं ना. हो, अगदी. त्यावेळी तेव्हा किती मंडप होते? पहिल्या वर्षी 3, 92ला, 93ला 18, 94ला 100 आणि मग वाढत चालली. पण तेव्हा पुणे शहर किंवा हे एवढं वाढलं नव्हता. मिरवणूक तेवढे तासन तास चालायची नाही. तेव्हा मिरवणूक 2-2.5 तासात मिरवणूक संपायची अनेक मंडळांची. हे सगळं बघताना मी म्हणलं ना, नेहमी गणेश मंडळ असेल किंवा मंडळाचा कार्यकर्ता असेल, तो समाजात परिवर्तन आणतो. बरोबर. हो, त्याचं कारण हे की आज आम्ही पाहिलं, कारण त्या मिरवणुकीत त्या पारंपरिक रथसारथी मीच असायचो. त्या बैलांवर किती हाल होतो. प्राणी आहेत ते, शेवटी ते बोलू नाही शकत. आपलं ढोल ताशाचे आवाज ते जेवढं आपल्याला ऐकायला येतं त्याच्या 9 पट त्यांना ऐकायला येतं. मग गर्दी, मग त्यांच्या बैलांना चाल लागते. आपण तासनतास बैल एक जागी उभा राहतो, ते चालत नाही त्याला, आणि तो भितरतो आणि तो घाबरतो. ह्या प्राण्यांवरचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही 1 महिन्या अगोदर जेव्हा सगळे कार्यकर्ते ट्रस्टी आमची मेलावा झालेली, त्याच्या एकाच ठराव मी ठेवला होता की ही जी परंपरा आहे हे बदलणं गरजेचं आहे, आणि यंदाच्या वर्षीपासून आपण पुढच्या अनेक वर्षापर्यंत बैलजोड बंद करणार. तर ह्याचं स्वागत सगळ्यांनी केलं. मग प्रश्न आला की मिरवणूक निघणार कशी? मी हेच सांगेल की पहिल्या दिवशी जी मिरवणूक आहे, जी 1892ला रथ वापरली होती पारंपरिक रथ, त्याच रथाने मिरवणूक निघेल. बाप्पांचा मिरवणूक आगमनच्या दिवशी त्याच रथावर होणार, पण ती कार्यकर्ते ओढतील. अरे वा. हा, मंडळाचे कार्यकर्ते जेवढे सक्षम आहेत की बाप्पाच्या सेवेसाठी, ते कार्यकर्ते ओढतील. आणि शेवटच्या दिवशीचं जी विसर्जन मिरवणूक असते, कारण विसर्जन मिरवणुकीला वेळ खूप जास्ती लागते, तर ते शक्य नाही की तेच रथ कार्यकर्ते ओढू शकतात. कारण विसर्जन मिरवणुकीचा एक उत्साह आणि जल्लोष पण वेगळा असतो. तर त्यासाठी आम्ही एक नवीन रथ तयार केला आहे, जे ट्रॅक्टर निवडणार. तर अशी परंपरा आम्ही जरा बदल केली. जेव्हा हे बदल केली, आम्ही अनाऊन्स केली, मी तुमच्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेल, आनंद आहे मला ही गोष्टीची, की हीच परंपरा संगमनेरचे 2 मंडळांनी वापरली. त्यांनी पण बैलजोड बंद केली. आणि पुण्यात पण 1-2 मंडळांनी जे त्यांच्या नगारखान्याला हे लावायचे, बैलजोड लावायचे, म्हणजे पुण्याचा ग्रामदेवत कसबा गणपती, त्यांनी पण त्यांच्या नगरखान्याला बैलजोड असायची, त्यांनी पण बंद करून ट्रॅक्टर लावलं. म्हणजे समाजात परिवर्तन आणण्याचं काम एक गणेश मंडळ किंवा गणेश मंडळाचा कार्यकर्ता करतो, आणि त्यांची समाजासाठी असते. त्याच्याने आता प्राण्यांना त्रास नाही होणार. आणि तुमच्या माध्यमातून मी म्हणेल की जे लोक असं बैलजोड लावतात, त्यांनी प्राणींचा विचार करावं. परंपरा कधी ना कधीतरी बदलायला लागते आपल्याला, ते बदल आणायला पाहिजे, आणि ह्या प्राणींचा विचार करून ते बदल करायला पाहिजे. वा. एक विसर्जनानंतरचा एक प्रश्न आहे की 2-3 दिवस झालेले असतात विसर्जन होऊन, एक रिकामं पण येतं आणि एक रुखरुख राहते बाप्पा गेलेत म्हटल्यावर. पुन्हा रुटीनमध्ये यायला ते पचनी पडत नाही आपल्याला, ते रुटीनमध्ये पुन्हा येणं की अवघड जातं. तर त्यावेळी काय भावना असतात? कशा प्रकारे पुनीत दादा रुटीनमध्ये येतात?
नाही नाही, कसं असतं की एकतर शेवटचे 3 दिवस म्हणजे विसर्जनच्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी आणि त्याच्या नेक्स्ट डे, कारण आम्ही शेवटी रात्री निघतो. हो. तर आमची तयारी सोलापूर म्हणजे आता 17ला विसर्जन, तर सोलापूरपासूनच आम्ही भूतासारखे जागे असतो. 72 तास झोपत नाही आम्ही. 18ला जसं विसर्जन अलका चौक क्रॉस करतो आम्ही, रथावर असे सगळे झोपलेले असतात. बाप्पाला एक ठिकाणी आपल्याकडे आणायचं, घरी जाऊन मस्त 24 तास झोपायचं, डिस्टर्बच करायचं नाही म्हटलं. मोबाईल बंद, सगळं बंद, झोपायचं. मग नेक्स्ट डे उठायचं. मग ज्या नेक्स्ट डे उठल्यानंतर जेव्हा मी मांडवात जातो, तर तेव्हा थोडं दुःख तर होतच ना. हो, की खरं आहे. अचानक ही पूर्ण असं असं वाटतं की आपल्या घरातला माणूस कुठे गेला. खरं. ते दुःख होतं, पण ती ॲब्झॉर्ब करायला लागते. ते म्हणजे ती फिलिंग चेंज व्हायला खूप वेळ लागतो. कारण नॉर्मल रुटीन याला गणेश उत्सवपासून, प्री गणेश उत्सव, ड्युरिंग गणेश उत्सव आणि पोस्ट, आणि परत कमिंग टू नॉर्मलसी, कमीत कमी 6 ते 7 दिवस लागतात त्याला. बापरे. 7 दिवस कम्प्लिटली लागतं की ती माइंडमधनं ती रिलीज करून मग आपल्या नॉर्मल लाईफला जगण्याचं. खरं आहे. आणि पुन्हा तिथूनच सुरुवात होत असेल पुढच्या वर्षीच्या मग उत्सवाची. लगेच पुढच्या वर्षीची सुरुवात. मग दिवाळी आली, हे आलं, मग ते आलं, अनेक सण असतात. नवरात्र येतं ना मग हो लगेच. हो, अगदी नवरात्रात लगेच परत दुसरं आमचं गडबड सुरू होते. तिकडे मन रमून जातं. मग मग गणेश उत्सव, ते 7-8 दिवसाचा गॅप, आणि मग नवरात्र, मग दिवाळी, मग अच्छा. अशी. एक वेगळा प्रश्न असा की जसं मी म्हणालो की शहर बदलतं आपलं, प्रत्येक वेळी काट टाकत जातं. तसंच पुण्याने राजकारणालाही खूप मोहरे दिलेत, हिरे दिलेले आहेत. आत्ता सध्या मुरलीधर मोहोळ आपले खासदार झाले आणि केंद्रीय मंत्रीपद सुद्धा मिळालं. एक उद्योजक म्हणून तुम्ही कसे बघता या सगळ्या मग कोणाला बघू? मुरली यांना आणि पुण्याच्या एकूण राजकारणाला, की जे काही बदल घडतायत पुण्याच्या राजकारणात? नाही, मला वाटतं की बघ, मुरली अण्णाच्या इलेक्शनमध्ये ओपन सपोर्ट मी दिली, आणि मी सगळे गणेश मंडळांना घेऊन ओपन सपोर्ट दिली. कधी उद्योजक म्हणून, आणि कधीही कुठला मंडळ, अनेक मंडळ कुठल्या पॉलिटिशियनच्या मागे कधी नसतात. त्याचं कारण वेगळं होतं. एक तर ऑब्व्हियसली मुरल्यांना माझे मित्र होते, आणि त्याच्यापेक्षा मोठं गोष्ट की ते पण, त्यांचा पण आयुष्यातला प्रवास एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सुरू झाला. हो, अगदी. आज कार्यकर्ते, आज त्यांचे साई मित्र मंडळाचे ते अध्यक्ष आहे. तर आमचं सगळ्यांचं स्वप्न तेच होतं की आपला गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा दिल्लीत जाऊन खासदार म्हणून बसावं. ते आमचं स्वप्न होतं. पण ते स्वप्न, बाप्पाचा आशीर्वाद एवढं होतं की त्याला डबल लॉटरी आली, की खासदार तर झालाच अण्णा, पण अण्णा खासदार झाल्यावर तो मंत्री पण झाला. मंत्री झाला तरी दोन खाते भेटले, म्हणजे आशीर्वाद होता त्यांचा. मला वाटतं की पुण्याचं राजकारणात अण्णा तर सक्षम आहेच, पण मला वाटतं महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते थोडं खालच्या पातळीवर गेलं आहे. अनेक आपण बघतो की एवढे पक्ष झालेत, एवढं हे खूप असं म्हणतो ना, कन्फ्युज्ड वातावरण सुरू आहे. अगदी. हो. आणि कोण कोणाचं आहे तेच समजत एक नाही. भेळ मिसळ. जसं तुम्ही म्हणलं मी की एकत्र येऊन दहीहंडी तुम्ही केली. गणेश, राजकीय लोक एकत्र येणं खूप सोपं आहे, पण मंडळ एकत्र आणणं खूप अवघड आहे. तर महाराष्ट्राचं राजकारण तसं झालंय की हे एकत्रित कधी होतील, आज इथे तुमच्या सोबत असणार, उद्या तिकडे असणार. तर राजकीय लोकांचं जरा, पण महाराष्ट्राने असं राजकारण कधी पाहिलं नाही. आणि मला वाटतं की थोडे कुठेतरी ही खूप खिचडी पकली आपल्या इथे. पण मी एवढंच सांगेल की जो पण पुण्याचं म्हणजे मुरली अण्णा असतील केंद्रीय मंत्री म्हणून, किंवा आता इलेक्शन 2 महिन्यात आहेत, त्याच्यानंतर जो पण पुण्यातला पालकमंत्री होईल किंवा होईल, त्यांनी पुण्याचे जे प्रश्न आहेत, म्हणजे पुण्याचे प्रश्न कुठले, एक मेन आहे प्रश्न की ट्रॅफिकचा आहे. दुसरं आहे जे आपल्या इथे आज आपल्या इथे टाउन प्लॅनिंग होती, आणि मग मास्टर प्लॅन करतो आपण. मला वाटतं की पुण्यात पहिली मास्टर प्लॅन करायला पाहिजे. ड्रेनेज असेल, मेट्रो स्टेशन्स असतील, वाहतूक असेल, XYZ अनेक गोष्टी. त्याच्यात संस्कृती आली, कला आली, क्रीडा आली, स्पोर्ट्स आली, सगळ्या गोष्टी याची व्यवस्थित त्यांनी प्लॅन करावी. कारण पुणे शहर पण वाढत चाललं आहे, पॉप्युलेशन वाढत चालले, आपल्याकडे फक्त पुणेकर राहत नाही,
बाकीच्या वेगवेगळ्या भागातून येतात राज्यातून लोक इथे येऊन सेटल झाले. आज IT सिटी आहे आपली. आज पुणे शहर ही ऑटोमोटिव्ह हब आहे, IT ची हब आहे, हॉस्पिटॅलिटी हब आहे, टुरिझम सेंटर पण झाली. तर ह्या सगळ्या गोष्टींना जो पण फेस आहे, अण्णा तर आहेच, अण्णांना तर आम्ही सांगणारच, पण जो पण ह्या इलेक्शन नंतर जी पण सरकार येईल किंवा जो पण मिनिस्टर होईल, आमदार होतील, त्यांनी आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये याच्याकडे लक्ष देऊन तिथून पुणे कसं पुणे नंबर 1 होऊ शकतो या देशात, क्लेनलीनेसपासून सगळ्या गोष्टीसाठी, याचा त्यांनी विचार करावा. अगदी अगदी. आणि खरं तर एक उद्योजक म्हणूनही आणि उत्सव प्रमुख, उत्सवकर्ता म्हणूनही तुमच्या आपल्या सगळ्या यंत्रणांकडून गणेश मंडळ कार्यकर्ते असतील, नागरिक, गणेश भक्त असतील, ह्या सगळ्यांकडून काय अपेक्षा आहे किंवा यांना काय सल्ला आहे? नाही, मला मी उत्सवकर्ते आमचे भाऊसाहेब रंगारी आहे. आम्ही फक्त ते टॅग लाईन लावतो उत्सवकर्ते, पण एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून, एक उद्योजक म्हणून मी सगळ्या मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, माझे मित्र पण जे आहेत, सगळ्यांना मी एवढंच सल्ला देईल की येणारा गणेश उत्सव हे आपल्याला 2024 आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरा करायची आहे. कुठलाही गालबोट न लागता ही साजरा करायची आहे. आणि 10 दिवसात जे गणेशोत्सव होतो त्याच्यात धार्मिकता आणि परंपरा जपून गणेशोत्सव करायचा आहे. आणि विसर्जन मिरवणूक ही फक्त 5% भाग असते या गणेशोत्सवाची. पण जे 10 दिवस, इतर दिवस जे 9 दिवस असतात ते खूप महत्त्वाचे असतात. तर सगळ्यांनी आपल्या आपल्या पंडात धार्मिक कार्य करावी, आरोग्य शिबिर घ्यावी, आणि येणारे भाविक जे तुमच्याकडे आहेत ते सगळ्यांना कुठलाही त्रास नाही व्हायला पाहिजे, स्पेशली महिला आणि लहान मुलं. कारण आपल्या ह्या भागात खूप रश असते, महिला असते. तर आपले सगळे कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि नम्रपणेने या भाविकांशी वागायला पाहिजे. कारण भाविक तुमच्यासाठी येत नाही, ते त्यांची जी श्रद्धास्थान जे गणपती आहे त्याच्या दर्शनासाठी येतात. म्हणून ह्या सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावं. आणि सगळ्यांना एवढंच सांगेल की गणेश उत्सव 2024 मी सगळ्यांना शुभेच्छा देईल. अरे वा, नक्कीच सगळे एकत्र येतील आणि एक उत्सव चांगला पार पडेल. सरांशी बोलायला बरेच विषय आहेत, मला असं वाटतं दिवस कमी पडेल. एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे ह्या उत्सवातून आपल्या सगळ्यांकडून बाप्पाला नक्की काय अपेक्षित असावं असं वाटतं तुम्हाला? हो, ते बाप्पाने सांगावं ना. आता बाप्पाला काय अपेक्षित असेल, मला वाटतं बाप्पांना हेच अपेक्षित असेल की ह्या उत्सवातून त्यांचा उत्सव जे आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडायला पाहिजे. त्या उत्सवात धार्मिकता पाळायला पाहिजे. त्या उत्सवात कुठलीही चुकीची गोष्ट मंडळाच्या कार्यकर्त्यांनी करावी नाही. म्हणजे काय, दारू पिणं, पत्ते खेळणं मांडवा, हे कुठल्याही गोष्टी व्हायला नाही पाहिजे. आणि मी अँटी DJ नाही आहे, पण मी बाप्पांचं इच्छा सांगतोय. ज्यांनी DJ लावली, मिरवणुकीत लावले, आगमनाला लावले, त्यांनी त्या DJवर फक्त धार्मिक गाणे लावा आणि अश्लील गाणे लावायला नाही पाहिजे. म्हणजे आपल्या बाप्पाला मुन्नी बदनाम होई, चमक चलू नाही चालणार. तिकडे आपल्याकडे जय श्रीराम टाका, गणपती बाप्पाचं गाणे टाका, खूप गाणे आहेत आपल्याकडे, ते टाकून त्यांनी मिरवणूक करावी असं मला वाटतं बाप्पांची अपेक्षा असेल. हे माझी नाही, ते त्यांची अपेक्षा असेल, मी हे सांगतोय. वा, मंडळी, खूप छान वाटलं आज पुनीत सरांसोबत बोलून. एक त्यांनी खूप चांगला मंत्र दिला, तो म्हणजे जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवूयात आणि एकत्र येऊन हा उत्सव साजरा करूयात. आणि बऱ्याच वाईट प्रथा परंपरा असतील त्या बाजूला ठेवूयात आणि चांगल्याचा स्वीकार करूयात. सर, तुम्ही वेळात वेळ काढलात खूप बिझी शेड्यूलमधून, त्यामुळे आभारी आहे. नक्की, जसं मी वेळात वेळ काढून तुम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला दिली इंटरव्ह्यू, तशीच उत्सवात वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण, तुमची अख्खी टीम भाऊरंगारीला दर्शनाला, आरतीला या. अरे वा, नक्कीच विनंती करतो. खूप मोठा मान आहे. थँक्यू. आणि सगळ्या प्रेक्षकांकडून आणि या माझ्या सगळ्या टीमकडून एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. थँक्यू.